सर्व समाज बांधवांना सस्नेह जय जिजाऊ, जय ज्योती, जय क्रांती। मी हरिभक्त परायण संतोष महाराज डोंगरे, जिल्हाध्यक्ष संत गाडगेबाबा प्रबोधन कक्ष बीड। बांधवांनो आणि भगिनींनो, आजचा दिवस हा खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांसाठी आणि विशेषतः आमच्या माता भगिनींसाठी ऐतिहासिक दिवस आहे। कारण आद्य शिक्षिका, आद्य मुख्याध्यापिका ज्ञानज्योती क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा आज जन्मदिन आहे। हजारो वर्षांपासून महिलांसाठी बंद असलेली शिक्षणाची दारं ज्यांनी उघडली त्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आज आपण साजरी करत आहोत। महिलांना लिहायला यावं, महिलांना वाचायला यावं, त्यांनी शिकावं, सुशिक्षित व्हावं, स्वतःच्या कुटुंबाच्या, समाजाच्या आणि राष्ट्राच्या प्रगतीमध्ये आपलं योगदान द्यावं, हा उदात्त हेतू मुलींना शिक्षणाची दारं उघडी करण्यापाठीमागचा फुले दाम्पत्याचा होता। वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये महिलांनी जावं, आपल्या कार्यकर्तृत्वाची छाप उमटावी, याच हेतूने महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यातील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली आणि त्यानंतरही अनेक ठिकाणी त्यांनी शाळा सुरू केल्या आणि जसजसं काळ जाईल तसतसं शाळांची संख्या वाढत गेली आणि महिलांचं आणि मुलींचं शिक्षणातलं प्रमाण देखील वाढत गेलं। पण सुरुवात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंपासून झाली, हे आपल्याला या ठिकाणी विसरता येणार नाही। मराठा सेवा संघ मागील 25 वर्षांपासून मातृतीर्थ सिंदखेड राजा, त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रभरात, देशभरात आणि जगभरात दशरात्रोत्सव साजरा करत असतो। 3 जानेवारी म्हणजे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती ते 12 जानेवारी राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊ जयंती, या 10 दिवसांमध्ये ज्या महानायिका इतिहासामध्ये खऱ्या अर्थाने होऊन गेल्या, ज्यांनी इतिहासामध्ये आपल्या विचारांची, आपल्या कार्यकर्तृत्वाची छाप पाडली, अशा सर्व ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या महिलांचा जो इतिहास आहे त्या इतिहासाला उजाळा मिळावा, तो इतिहास आजच्या पिढीपर्यंत पोहोचावा, आजच्या महिलांपर्यंत, आजच्या मुलींपर्यंत तो इतिहास पोहोचावा आणि त्यातून आजच्या महिलांना आणि मुलींना प्रेरणा मिळावी, ऊर्जा मिळावी, मार्ग सापडावा आणि दिशा मिळावी, हा त्या पाठीमागचा प्रामुख्याने दृष्टिकोन आहे। आणि त्यामुळं मराठा सेवा संघाच्या माध्यमातून दशरात्रोत्सव दरवर्षी साजरा केला जातो। मराठा सेवा संघाचा हाच उपक्रम मागच्या 2-3 वर्षापूर्वी महाराष्ट्र शासनाने स्वीकारला आणि महाराष्ट्रातील सर्व शाळांमधून दशरात्रोत्सव सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा हा उपक्रम महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आला। खऱ्या अर्थाने मराठा सेवा संघाच्या वास्तववादी आणि समाज उपयोगी कार्याला दिलेली ही मान्यता आहे। कारण मराठा सेवा संघाचा जो परिवर्तनवादी विचार आहे, मराठा सेवा संघाचं जे परिवर्तनवादी कार्य आहे, त्या कार्यालासुद्धा खऱ्या अर्थाने दिलेली ही मान्यता आहे। आणि महाराष्ट्र शासनाने हा उपक्रम सुरू केल्यानंतर या माध्यमातून देखील अनेक उपक्रम राबवले जाताना आपल्याला दिसत आहेत। आपण कल्पना करू शकतो की ज्या काळामध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी मुलींना शिक्षणाची दारं उघडली, तो काळ कसा होता, तर अनेक धार्मिक बंधनं त्या काळामध्ये घातली जात होती। मुलगी शिकली तर धर्म बुडतो, अशा प्रकारची दहशत, भीती लोकांच्या मनामध्ये निर्माण केली जात होती। शिक्षणाच्या मार्गामध्ये अनेक संकटं आणली जात होती, शिक्षणाच्या मार्गामध्ये अनेक अडथळे निर्माण केले जात होते आणि जे धार्मिक कट्टरवादी आहेत, या कट्टरवाद्यांचा स्त्री शिक्षणाला त्या काळामध्ये टोकाचा विरोध होता आणि भीतीपोटी आपल्याला बहिष्कृत केलं जाईल, आपल्याला त्रास दिला जाईल, या भीतीपोटी समाजामध्ये देखील लोकांचा याला विरोध होता। त्यामुळं महात्मा फुले यांना आणि सावित्रीबाई फुलेंनासुद्धा फार त्रास त्या काळामध्ये सहन करावा लागला। शिक्षणाच्या दुश्मनांनी सावित्रीबाई फुलेंना शेण मारलं, परंतु तेच शेण सावित्रीबाईंनी चंदन म्हणून स्वीकारलं। शिक्षणाच्या दुश्मनांनी सावित्रीबाईंना बहिष्कृत केलं, त्यांच्यावर बहिष्कार टाकला, परंतु त्यांनी कधीही कोणाचाच तिरस्कार केला नाही। शिक्षणाच्या दुश्मनांनी सावित्रीबाईची धिंड काढली, परंतु त्यांनी आपला पिंड बदलला नाही, जे आपलं कार्य आहे ते चालू ठेवलं। स्त्री शिक्षणाच्या दुश्मनांनी सावित्रीबाईंची प्रेतयात्रा काढली, परंतु सावित्रीबाईंनी कितीही त्रास झाला तरी शिक्षणाची रथयात्रा थांबू दिली नाही। स्त्री शिक्षणाच्या दुश्मनांनी सावित्रीबाईंना दगडगोटे मारले, परंतु सावित्रीबाईंनी आपल्या कार्यातून
त्या समाजाचा द्वेष न करता त्यांना फळं आणि फुलं दिली. खऱ्या अर्थाने त्यांच्या कार्याच्या माध्यमातून ती फळं आणि फुलं आज लोकांपर्यंत पोहोचत आहेत. जगद्गुरू तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हणतात, एका बीजा केला नास, मग भोगिले कणीस, कळो सकळा हा भाव, लहान तोरावरी जीव. एखादं व्यक्तिमत्व इतिहासामध्ये त्याग करतं, महात्मा फुलेंचा त्याग असेल किंवा सावित्रीबाई फुलेंचा त्याग असेल, त्यांनी सहन केलेला त्रास असेल, हा कशासाठी होता? तर येणाऱ्या पिढ्यांसाठी होता. येणाऱ्या पिढ्या सुखात राहाव्यात, येणाऱ्या पिढ्या सुशिक्षित व्हाव्यात, त्यांना चांगले दिवस यावेत, या दृष्टिकोनातून महात्मा फुलेंनी आणि सावित्रीबाई फुलेंनी अनेक प्रकारचा त्रास सहन केला. आजच्या पिढ्यांनीसुद्धा खऱ्या अर्थाने सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्याप्रती कृतज्ञ राहणं हे खऱ्या अर्थाने गरजेचं आहे. त्यांच्या कार्याला सलाम करणं गरजेचं आहे. ज्ञान मिळवणं गरजेचं आहे. विज्ञानाधिष्ठित होणं हे प्रामुख्याने गरजेचं आहे. अज्ञान असेल, अंधश्रद्धा असेल, कर्मकांड असेल, चुकीच्या प्रथा आणि परंपरा असतील, याला फेकून देणं आज गरजेचं आहे. खऱ्या अर्थाने बालविवाह असेल, सतीप्रथा असेल, केशवपन असेल, ह्या सगळ्या गोष्टी बंद झाल्या. मुलींचं शिक्षण सुरू झालं. प्रत्येक वेळी असं म्हटलं जायचं की बालविवाह बंद केले तर धर्म बुडेल, सतीप्रथा बंद केली तर धर्म बुडेल, केशवपन बंद केलं तर धर्म बुडेल, मुलींना शिक्षण दिलं तर धर्म बुडेल. पण धर्म आज तायगायत बुडलेला नाही, कारण धर्म हा सत्याचा पाठीराखा असतो. आणि त्यामुळं धर्म बुडण्याची भीती दाखवून ज्या चुकीच्या प्रथा आणि परंपरा आजही समाजामध्ये आहेत, त्यासुद्धा लाथाडल्या पाहिजेत. शिकलेल्या महिलांनी ह्या सगळ्या गोष्टींना तिलांजली दिली पाहिजे. आज जर सावित्रीबाई असत्या तर त्या कदाचित असं म्हटल्या असत्या की शिकलेल्या महिलांनी मला धोका दिला. कारण ज्ञान मिळवूनसुद्धा जर अज्ञान, अंधश्रद्धा आणि कर्मकांड घरातून बाहेर निघत नसतील तर हे शिक्षणाचं अपयश आहे असं मानायला हरकत नाही. त्यामुळं शिकलेल्यांनी तरी किमान शिकलेल्यांसारखं आज वागलं पाहिजे. आणि ज्यांनी आपल्यासाठी कष्ट उपसले त्यांनी केलेल्या कार्याला आपण आज जागलं पाहिजे. ज्ञान, विज्ञान व्यक्तीला, कुटुंबाला, समाजाला आणि राष्ट्राला पुढं घेऊन जातं. ज्ञान, विज्ञान याच्यामुळं काय होतं तर व्यक्तीचा विकास होतो, कुटुंबाचा विकास होतो, समाजाचा विकास होतो आणि राष्ट्राचा विकास होतो. अज्ञान, अंधश्रद्धा आणि कर्मकांड यामुळं व्यक्ती मागं राहते, कुटुंबही मागं राहतं, समाजही मागं राहतो आणि राष्ट्रही मागं राहतं. हे प्रामुख्याने आपण लक्षात घेतलं पाहिजे. अज्ञान, अंधश्रद्धा, कर्मकांड, चुकीच्या प्रथा आणि परंपरा मातीत गाडून ज्ञान आणि विज्ञानाला सोबत घेऊन आजच्या महिलांनी वाटचाल करणं हे खऱ्या अर्थाने गरजेचं आहे. आणि येणाऱ्या पिढ्यासुद्धा विज्ञानाधिष्ठित घडवणं महत्त्वाचं आहे. कारण ज्ञानी व विज्ञानाधिष्ठित पिढ्या निश्चितच उद्याचं उज्ज्वल भविष्य असणार आहे. आणि असं भविष्य घडवण्याचं काम महिलांच्या माध्यमातून होणं गरजेचं आहे. कारण जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी असं म्हटलं जातं. या जगाचा उद्धार करण्याची क्षमता महिलांमध्ये आहे. कारण महिला पिढ्या घडवण्याचं काम करतात आणि तसा संकल्प आपण आजच्या दिवशी करायला हरकत नाही. आणि त्या दिशेने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी आपण वाटचाल करायला हरकत नाही असं मला वाटतं. असेच नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी शब्द सामर्थ्य या माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय फुले शाहू, जय भीमराय.